दादा उर्फ जे काही आपले उमेदवार आहेत त्या 27 तारखेला त्यांना चिन्ह मिळेल त्यावेळेस खरी रंगत चढणार आहे आणि त्यानंतर खरी तुम्ही या ठिकाणी या आणि आमच्या या सर्वांना येऊन आमचा उत्साह बघा की त्या दिवशी खरा गुलाल आम्ही 5 तारखेचा जे काही निवडणुकीचा गुलाल आहे 7 तारखेला उधळणारा तो आम्ही 27 तारखेलाच या ठिकाणी उधळून आमचा जल्लोष साजरा करणार आहे। आज सरपंचांचा इतका मोठा कॉन्फिडन्स होता की निकालाच्या आधीच आम्ही इथं गुलाल उधळणार आहे। जनतेनं सुद्धा कामं आणि जो हक्काचा माणूस आहे त्याला निवडून दिलं पाहिजे। सरपंचाचं एक प्रामाणिक मत आहे सरपंच। काका तुम्ही या गावात किती वर्षापासून राहताय? कितीतरी भरपूर म्हणजे की तुमची एक पिढी गेली का 2 पिढी 3 पिढी गेल्या? या गावात 4थी पिढी गेली। तुम्हाला या गावात बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा यांचा कसा सहवास कशा प्रकारे तुम्हाला लागला? आबांनी तुमच्यासाठी काय अशी वैयक्तिक अशी गाव असेल तुम्ही एखादा प्रश्न घेऊन गेला आबांकडे तर ती कशा प्रकारे आबा पूर्ण करतात ते प्रश्न? 12 वाजता जावं आबांनी आमचं काम कधी तुम्ही समाज म्हणून जाताय का गावात कॉमन लोक म्हणून जातात? आमच्या समाजासाठी आम्ही आमच्या आबाकडे काम कसं बी असो पोरगून गेलं ना आबा म्हणले आबा थांबते आबा म्हणले तर आबा थांबतेच जागा जेव्हा आम्हाला कुठल्याच गोडची अडचण आली। आता ह्या गावात आले आणि फक्तपद नेते मंडळी सुद्धा आपण बघतो आता सांगून जातो की या गटातील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक तयार आहेत आणि मग ह्या लोकांची त्यांची ओळखच नाही ना। आता ते अतुल पवार कधी बघितले नाही, शिवसेना जगदीश पाटील सुद्धा या रेसमध्ये कधी बघितले नाही, पवारनी बघितलं नाही कोणाला। परेश खंडारे डॉक्टर आहेत या रेसमध्ये अजून कधीच पाहिलं नाही तर तुम्हाला पाहिलं नाही तर त्यांना कुठलं पाहू। आमच्या गावात जे बघा त्यांच्यानंतर आता यशराज आम्ही तरुण आमची पोरं आता यशराज बरोबरची आम्ही आमच्या मागत जातो। आमचं वय आता 50 होत आलं तर दादांच्या मागत जातो। आता काय आमच्या एक वेळा आबा हरलं मग कसं हरणार अशी मोठी गोष्ट आहे ती पुढच्या काळात आबा निवडून देणार का? आबा तर 100% निवडून जाणार। डॉक्टर देशमुख आपले जे आता आपल्यात नाही येतात पण त्यांचा विचारधारा आज आपल्या समाजासोबत आहे का सगळ्यासोबत? आमचे 2 पिढ्या आमदार साहेब असेल आम्ही गणपतरावच म्हणत होतो कधी आमदार म्हणत नव्हतो। एक जो सोलोगा होता अजून बी आमच्या घरात म्हणले नाही गणपतरावच म्हणत होते। परत आम्ही जसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आपण तेव्हा आवाज मग कधी आम्ही आमच्या वडिलांनी ज्या आबांच्या पात्रात घ्या मी तुम्हाला जाहीर सांग आमच्या वडिलांनी काय केले ज्यावेळी आमच्या वडिलांना कॅन्सर झालं ज्यावेळी आबा भेटायला आलते ते पण आबांना म्हणते माझी 8 भाऊ आम्ही सगळे चुलतो माझी पोरं सगळे तुमच्या पात्रात आबाने घेतली का तुला सगळ्यांना? सगळ्यांनाच घेतली आबा घे ना गावच्या पाटीला घ्यायलाच पाहिजे गावच्या पाटला घ्यायलाच पाहिजे मग कुणी घेणार म्हणजे तुमचा आबांवरचा हा जो विश्वास आहे गावच्या पाटलानेच घेतलं पाहिजे हे एक सध्या महत्वाचं आहे कारण समाजाकडे बघा मग आम्ही कोणाकडे जायचं गावच्या पाटलाकडेच जाणार। आतापर्यंत 50 वर्ष आमच्या वडिलांनी गणपतरावसाठीच केलं तर काय आमचं त्याची पटली नसेल तर शेकापच्या आम्हाला काय त्यांची विचारधारा नाही पटली पण आम्ही आबांकडे आलो। मग आता दोघं एक झालेच की आता आबा जिकडे तिकडे आहे म्हणजे कोण आबांसोबत हे महत्वाचं नाही आबा जिकडे तिकडे तुम्ही मला तुम्हाला असं विचारायला आवडेल हे सगळं राजकारण आपण बघतो गावातल्या लोकांना काय वाटतं की कशा प्रकारे आपला नेता असला पाहिजे? आमचा पक्ष म्हणजे दीपक आबा पक्ष दुसऱ्या पक्षाची युती आम्ही केलेली आहे शेतकरी कामगार पक्ष ही 25-30 वर्ष दीपक आबांनी एकमेकांनी चाललं होतं। आता जी युती आहे त्या युतीतून यशाचे विजय होतील 100%। पण हे निवडणूक यशाची विजय होती तुम्ही म्हणताय यशाने काम कशा प्रकारे केले गटात सगळ्या आणि लोकांमध्ये यशाचे किती असतात लोकांना? यशाचे कंपल्सरी असतील ते कुठले लोकांना चांगले होतात ते आणि त्यांचं विजन चांगलं आहे यशाचे। येस त्यांनी आतापर्यंत काय कामं केली गावात आबांच्या मार्फत काम मार्गी लागले आबांनी कामं केली यशाने केलीच कामं दोघे म्हणून करणार आता दोघं म्हणून करणार हो। तुम्हाला यशाबद्दल असं एखादा चांगला आठवण आहे का जी तुम्ही एखादं यशाच्यामध्ये सांगू शकता जनतेला आपल्या? त्याचं ॲडव्होकेट झालेले आहेत वकील आहेत काय ते मग पुढल्या भविष्यामध्ये त्यांचा उपयोग आपल्याला होईल। म्हणजे शिक्षण सुद्धा किती महत्त्वाचं असतं एखाद्या तरुण नेत्याचं आणि ही आज वयस्कर मंडळी आहेत 50-60-70 वर्षाची मंडळी आहेत एका तरुण नेतृत्वाकडे सुद्धा बघतायत ते लोक शिक्षण सुद्धा भविष्य काळात आपल्याला उपयोगी पडत असल्याचं एक मत आहे। मला सांगा तुम्ही समाज त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला आतापर्यंत मुस्लिम समाजाला ईदगाह मैदान वॉल कंपाऊंड कब्रस्तानचं आणि वाणी समाज लिंगायत समाजाला हे आतापर्यंत आबांनी दिलेलं आहे। कुठलंही काम घेऊन गेलं तर आबा कुठल्या माघारी पाठवत नाहीत काम करूनच पाठवतात।
सातपूर मंडळांना मुस्लिम समाजावर टीका टिप्पणी केली ना, आता थोडंफार कुठे तर चाललेलं आहे ते पण आव्हान त्या सक्षम आहे. कुणी म्हणतं की हे मुस्लिम समाज आहे, काही गोष्टी म्हणजे हे कारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी घडलेल्या असतात. हो 100%. मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी कसं बघताय तुम्ही आपल्या समाज लोकांना काय आणि आमच्या गावात अशा गोष्टी काय घडल्या तरी बी आम्ही तिथं आमचा सामूहिकपणे सारून घेतलेलं आहे. जे एखादी तुम्हाला टिकाटिप्पणी होत असतात किंवा समाज तेढ निर्माण करण्या अनेक गोष्टी करतात तुम्ही समजून घेता तुम्ही एकमेकांना समजून घेतो ना. आता काय तुम्ही जर आमची भांडायला तर आम्ही सांगायचं हे आपलं नव्हतं, तू कुठं आणले नवीन गाव जवळ गावात कुठं आणले असं आम्ही त्याला विचारतो. आणि ज्यावेळी तुम्हाला सांगतो की मी मुस्लिम समाज असताना आध्यात्मिक परिवार मंडळाचा मी 3 वर्ष अध्यक्ष होतो. कारण कसं असतं बऱ्याच आमच्या वेळा गणपती आमच्या ऐकून घ्या, आम्ही गणपतीतच नाचलोय आणि मोहरममध्ये बी नाचतो त्याबद्दल त्याला काय वाईट नाही आमच्याजवळ. ते काय असेल ते बाहेर असते. समाज जाती महत्वाची आमचं कुटुंब आहे. त्याला माणूस गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे. गाव म्हणजे कुटुंब हा आहे. त्याप्रमाणे चाललेलं असतं. तालुक्यात वातावरण असतं इथं. माणूस हा महत्वाचा असतो. गावात कुठली जात धर्म पंथ ही येत असते जी आपण घेतलेली नसते ती आपल्याला मिळाली असते. पण तसं येत असताना आम्हाला या कुटुंबाला आज भाऊ पदरात घेतले तेव्हा समाजामध्ये जातीयवाद निर्माण केलं ते निर्माण केलं जाते तेव्हा चौदा गावात तेढ ही मिटवली जाते सातत्याने घेतली जाते आणि जो कोणी करत असेल त्याला एक ठणकावून प्रश्न विचारला जागीच थांबवलं जातं. असं सुद्धा ह्या गावात एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.